सर्वांना नमस्कार. मी फार वेळ घेणार नाही, थोडक्यात बोलणार आहे, कारण आमची चर्चा ती चालू होती आणि कार्यक्रम खूप लांबला तर पुढचा पण कार्यक्रम लांबतो आणि वेळ होणं काही योग्य नाही. सुरुवातीलाच मी प्राध्यापक वसंत आर्डे, सौ वहिनी, श्रीविलास मुरळे सौ वहिनी, प्रामुख्यानं आर्डे सर आणि मुरळे या ठिकाणी सेवानिवृत्त होते, त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ते विसरून जाईल म्हणून अगोदरच मी शुभेच्छा देतो. आता नाना म्हणाले की वय फार वाटत नाही. 58व्या वर्षी रिटायर होणं त्याचं दुःख आहे. 60 वर्ष 62 वर्ष आम्हाला तर तात्यासारख्या माणसाने 65 वर्षापर्यंत मिळली. आता ते म्हणतात 70पर्यंत आहे का तुमच्याकडे, पण आता काही दिसत नाही. पण ही मंडळी खूप काम करणारी मंडळी आहे. या दोघांबद्दलच मी जास्त बोललो आहे. पण व्यासपीठावर एक संकेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि अकॅडमिक डेव्हलपमेंट प्रामुख्यानं प्रोजेक्ट केलं. मी प्रोजेक्ट शब्द वापरतो, व्हेरी इम्पॉर्टंट. He projected very well infrastructure development and academic development of this college. Very well, in well mannered. त्यांचा आणखी एक चांगला गुण आहे जो आम्ही काही लोक घ्यायचा प्रयत्न करतो, तो म्हणजे टॅलेंट. एखाद्याकडे बुद्धिमत्ता असते पण शहाणपण नसतं. असे व्यक्तिमत्व आहे, बुद्धिमत्ता पण आहे, शहाणपण आहे. त्याला मी इंग्रजी शब्द वापरतो, शब्द देतो विजडम. विजडम नावाचा शब्द आहे, तो अनेकाकडे नसतो. त्याला बोलायचं कळतं, परंतु 11th आवडला कसं वागायचं त्याला कळत नसतं. आणि महाविद्यालयाच्या विकासा संदर्भामध्ये तात्याच्या बाबतीत मी खूप वर्ष 11 वर्ष काम केले. सगळे चेहरे माझ्या परिचित आहेत. हे सभागृहात 70% काम झालं होतं माझी बदली होताना. आणि ह्या सभागृहामध्ये सुद्धा तात्याने तिकडं शाळेमध्ये सभागृह घ्यायला सुरुवात केली. अरे बापरे, म्हणजे हे तर फारच आवड आहे. दादा पाटीलला आपल्याला सभागृह पाहिजे आणि सभागृह शाळेकडे गेलं तर आपलं कसं काय व्हायचं. तात्यांची भूमिका सरळ होती. सभागृह तिकडे गेलं तर ते 1200-1300 सीटीचं सभागृह होत होतं. इथं मात्र 800-850 पुढे जात नव्हतं. आम्ही असं म्हटलं नाही नाही नाही. तात्या म्हटलं तुम्ही ह्याच्या काहीतरी विचार केला पाहिजे. 2 दिवस घेतले तात्यांनी. तिसऱ्या दिवशी ते होय म्हटले. त्याला अनेक लोक साक्षीदार आहेत. मला वाटतं उगले सर आहेत, उगले सरांना पण ही कल्पना दिली होती. आणि हे सगळे लोक सगळे एकत्र ते काम झालं. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर के. शिंदे सर, की जे आता जनरल बॉडीचे सदस्य झाले. म्हणजे रिटायर झाल्यानंतर जनरल बॉडी सदस्य होता येत असणे मला आज कळलं. तात्या मला आज कळलं आहे आणि ते झाले पण लगेच. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. वहिनी मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. त्यानंतर आत्ता नगरकर सरांनी मराठीचे प्राध्यापक किती चांगलं होऊ शकतात, मराठीचे प्राध्यापक कसले संदर्भ कशा पद्धती संदर्भ येऊ शकतात असे नगरकर सर ह्या महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आहेत. त्यांना मागचा इतिहास माहिती आहे आणि तो कसा पुढे न्यायचा हे पण त्यांना चांगल्या प्रकारे कल्पना आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं पुढे नेत आहेत महाविद्यालय. त्याला मी ड्राईव्ह म्हणू शकतो. ड्राईव्ह DRIVE हा शब्द इतका महत्वाचा आहे की ड्राईव्हचा अर्थ प्रत्यक्षात जर एखाद्याला कळला तर कळेल की एखादं महाविद्यालय चालवणं, एखादं महाविद्यालय पुढे नेणं किती अवघड आहे. तिथं झोप येत नाही ना प्राचार्यांना, कधी कधी संध्याकाळी झोपच येत नाही, की त्याला पण अनुभव आला असेल. तात्याला पण मी सांगायचो अहो असाच एखादा प्रसंग पडतो, झोपच येत नाही. ते म्हणजे असं त्यातनं माणूस जात असतो पुढे. आणि इथंच खरं सहनशीलता माणसाला शिकता येते. कर्जत म्हणजे सहनशीलता. मी समजून घेतलेलं आहे, कर्जतला राहायचं असेल तर सहनशील राहायला पाहिजे. या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय नाना, त्यानंतर काका तापकी, त्यांचा आमचा खूप चांगला संबंध आहे आणि महाविद्यालयात ते नेहमी वेल विषयक महाविद्यालयाच्या बाबतीत आहे. दीपक शेट्टर त्यांच्याबद्दल मी खूप काही सांगू शकतो. आता वेळ फार कमी आहे. मी म्हटलं 2 मिनिटात बोलणार आणि तुमच्याबद्दलच जास्त बोलतो, कारण ही मंडळी आधारस्तंभ आहे महाविद्यालयाची. त्यानंतर तनपुरे तर माझ्या काळातही माझ्या कालावधीत यायचे खूप कमी यायचे. आता ते माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष झाल्यामुळं त्यांचा रोल, त्यांची भूमिका बदलली ते महाविद्यालयामध्ये होत आहे. आणि याचबरोबर खूप काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये प्राध्यापक दांडे आहेत, प्राध्यापक उरले समोर बसले की ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. असे अनेक लोक आहेत. सगळ्यांची नावं घेणं मला जमणार नाही आणि सर्वांना मी नमस्कार करतो. आणि मी 2 गोष्टी फक्त या 2 जे सेवानिवृत्त होणार
बोलणार आहेत महोदय शब्द मी वापरतो, त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. पहिल्यांदा मी आरडे सराबद्दल बोलेन. आरडे सर हे कॉमर्स डिपार्टमेंटला इकॉनॉमिक्स शिकवायचे. आता विभाग प्रमुख झाले असतील, प्राचार्य झाले असतील, चांगली गोष्ट आहे. पण हा माणूस आहे ना इतकं चांगलं काम करतो, शिकवायला चांगला आहे. एक स्मितहास्य, असं हसणारा प्राणी नाही, स्मितहास्य करणार आणि वाद मिटवणारा माणूस आहे. वाद मिटवणारा त्या फक्त राजेश दळवी कुणाचं ऐकणार, मी ओळखलं आरडेसच आहे. मी आरडेसला सांगायचं ते राजेश दळवीला तुम्ही सांगावं की कुणाचं ऐकत नाही. राजेश दळवीला ती माझ्यासमोर यायची, सर मी करतो तिला. मी का त्या आरडेसला मदत करायला. अहो ह्या मैत्रिणी असे काही शोधते ना, कुणाकुणाचं जमतं. आमचा बोडगॅनी सूर्यवंशी इतकं जमायचं. जेवायला बसली बरोबर एकत्र बसायचे. आणि म्हटलं काय भानगड होतो, काम करताना एकत्र जेवायला बरोबर एकमेकाला बसवायचं. ही जी इथली ह्या गोष्टी आम्ही जे शिकलो ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आरडे सरांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचं बाब आहे. आरडे सर भांडण मिटवायचे. काही कालावधीमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये कसं व्हायचं की काही लोक काम नव्हते करत, काही मग ते म्हणायचे की साहेबांचं काय तुम्हाला त्रास आहे, साहेबांनी तुम्हाला न काम करता तास न घेत तुम्ही साहेब तुम्हाला कधी बोलले का, मग तुम्ही साहेबाबद्दल वाईट का बोलता, कारण इथं प्राचार्याला साहेब म्हणतात. तर त्याच्यानंतर मग ते मिटवायचे आणि ते एक मला योग्य का वाटले, कारण ते संस्थेला मदत करायचे, महाविद्यालयाच्या एक दृष्टीला मदत करायचे. हाही त्यांचा मला महत्त्वाचा मुद्दा वाटला. आणि आता राजेश दळवी सरांनी एक प्रास्ताविकामध्ये सांगितलं की त्यांचे बरेच विद्यार्थी चांगल्या ठिकाणी प्लेस झाले, प्लेसमेंट सुद्धा चांगल्या ठिकाणी झालेली. याचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणून त्याला खूप काही शुभेच्छा देतो त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं. ते नंतर कुठे जातील कुठे येतील मला माहीत नाही. आणि एकतर ग्रामीण भागात असलेलं शेती हा एक पारंपरिक व्यवसाय असू शकतो. पण तात्याने मला एक गोष्ट सांगितली. तात्याला मी सेवानिवृत्त झाले, तात्याने मला असं दिसलं की पहिला महिना चांगला गेला खूप, आणि इकडं जाऊ तिकडं जाऊ. दुसरा महिना पण चांगला, दररोज एक हॉटेल इकडं जा तिकडं जा. तर तिसऱ्या महिन्यात झोपलं दुपारी की 2:30 वाजता जागी, तिकडं वेळच जातो. आता काय करायचं म्हटलं, उठलं की 2:30 वाजता 3च्या पुढं जातच नाही. 5 मिनिट कसा वेळ काढायचा, म्हणजे त्याच्यावर काहीतरी पद्धत शोधली. मी असं विचार केला आपण काहीतरी काम केलं पाहिजे. आणि डीजीला एक अशी केस घडली होती की एका व्यक्तीची, एका प्राध्यापकाची रिटायरमेंट झाली. 6 महिन्यात त्यांच्या मिसेस मला भेटायला आल्या. ते म्हणजे ह्या माणसाला काहीतरी काम द्यावं, घरी नीट राहत नाही. हळू आपण म्हणजे अवघड काम हे आपल्याला कधी जाणवतं, आपण रिटायर झाल्यानंतर जाणवतं. इतकं सोपं नाही. पण हे दोघं काहीतरी शोधतील आणि त्यांच्या पद्धतीने पुढे जातील. मोडेळ सरांच्या बाबतीत 2 प्रसंग फार महत्त्वाचे आहेत. मोडेळ सर अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. त्यांच्या मुलीने पण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. हे सांगताना मोडेळांचं ऑडिट जे संस्थेमध्ये ऑडिट करण्याची पद्धत होती. दादा पाटील महाविद्यालय 1 नंबर नगर कसं आहे, अजूनही दादा पाटील महाविद्यालय 1 नंबर. ऑडिट कोण करत आहे, ऑडिटला कोण गेलं आहे, मोडेळ गेलेले आहे. ते तिथं त्या DED कॉलेजला राहायचे आणि 13-14 दिवसात काम पूर्ण करायचे. परत सगळं ते कधी परत आले हे मला कागद राहिला म्हणून ते टॅलीचं कागद पण घेऊन द्यायचे बरोबर. इतका मोठा माणूस. दुसरा मुद्दा, माझ्या कालावधीमध्ये बरीच UGCची कामं झाली. त्या उगले सर या ठिकाणी बसलेले, गरडसर पण त्या सगळ्या इंजिनियर कॉलेज गरडसर होतं, उगले सर सिनियर कॉलेज होतं आणि उगले सर UGC कमिटीचे चेअरमन होते. तेव्हा त्यांना माहिती जस्टिफिकेशन कसं तयार करायचं. आम्ही जस्टिफिकेशन द्यायच्यावर त्यांचा एक कच्चा ड्राफ्ट आमच्या समोर यायचा की सर असं जस्टिफिकेशन पाहिजे. त्याला जस्टिफिकेशन द्यावं लागायचं. इथलं इंडोर स्टेडियम असेल, त्याचबरोबर शेजारचं स्पोर्ट्स स्टेडियम असेल, अशा कितीतरी DSD सारख्या स्कीम्स आहेत. कधी यंग कॉलेज स्कीम आहे, त्या स्कीम आल्या. टीचर डेव्हलपमेंट ॲटिट्यूड, टीचर डेव्हलपमेंट ह्या दृष्टिकोनातल्या काही स्कीम्स झाल्या. त्याचं ऑडिट करण्याची पद्धत आम्ही UGCला जेव्हा जायचो ना तेव्हा आम्ही बिंदास असायचो. आणि ते काय घ्यायचे माहिती आहे का, UGCला ते लेटर पॅड घ्यायचे, ते टाचणीचं पॅकेट घ्यायचे, ते कुठं कार्बन पेपर घ्यायचे आणि सगळा पेनड्राईव्ह घ्यायचे. तिथंच बदल करायचे आणि ते पत्र देऊन टाकायचं, कारण त्याला परत भेटत नाही. ते परत पुढची तारीख द्यायची आणि म्हणजे मला 5 मिनिट भेट द्या, कुठल्या डिपार्टमेंटला जाऊन आम्ही दिली. हा एक महत्त्वाचा प्रसंग त्यांच्या बाबतीतला. आणि इथं नगर कसं आत्ता खूप चांगलं आहे. नानाला पण ती कल्पना आहे, शिंदेसाहेबांना पण ती कल्पना आहे आणि दीपक सेठचा तर खूप कल्पना मोठी आहे की इथं शिस्त हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता. 48 विद्यार्थी माझ्या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना या महाविद्यालयातून दुसरीकडे जायला सांगितलं, त्यांना दाखला दिला. आमचा खंड असा होता की अगोदर त्याला जर मुलीला त्रास दिला, काही गैरवर्तन केलं, त्याला बोलवायचं, त्या पालकाला बोलवायचं, दिवसभर मिटिंग चालायच्या, 2 मुद्दे पुढायचे.
एक पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की याला महाविद्यालयातून दाखला द्यावा लागतो, आणि दुसरा मुद्दा याला महाविद्यालयात दाखला देतात जर तुम्हाला हे मान्य नसेल तर आम्हाला तो मिसकेच करावा लागतो. आणि बरेच तुम्ही पण आला असाल त्यावेळेस जाऊ द्या, सोडून द्या, हे द्या, पण मला दीपक शिंदेची केस आठवते. दीपक शिंदेच्या घरातली केस होती, सर तुम्ही कारवाई करा. पहिल्यांदा मला दीपक शिंदेने विरोध केला, राईट, मी अजून प्रसंग विसरलो नाही. दीपक शिंदेने मला विरोध केला, सर तुम्ही चांगलं काम करताय, माझ्या घरात असू द्या, मी त्याला बघतो काय करायचं, पहिला दाखला त्याला द्या. आणि ते दाखला देताना आम्ही आष्टीला जायला सांगायचं, पण त्याला पीजीला पण आपल्याकडे आपण पीजीला पण आपल्याकडे मिळतोय, पण एक शिस्त आणायला पाहिजे. मी मोढेड्यांच्या बाबतीत बोलतोय. मोढेड्यांचं पत्र तयार असायचं, पोलीस स्टेशनला मी कधी पत्र दिलं नाही, पण मोढेड्यांचं पत्र तयार असायचं आणि त्याला जोडीदार होता गोडगे. गोडगेने काय करायचं, लगेच टी शर्ट आणायचं लगेच. आम्ही म्हणायचं गोडगे म्हणायचे, अहो ते लाल शेरा नसतो, काही आवडायचं कारण नाही. आणि अर्ध्या तासात त्याची फी पण घ्यायची नाही, अर्ध्या तासामध्ये हे प्रकरण मिटायचं आणि मग ते महाविद्यालय चांगल्या प्रकारे चालायचं. नाही तर पोरं दगड एकमेकाच्या तोंडावर दगड मारायची. म्हणजे आपण मध्ये गेलो दगड सुद्धा लागू शकतो. आणि मला मग विजूला दिलं, मला तात्या म्हणजे कुठे घेऊन जाताना जरा विजूला बरोबर घेऊन जात जा. तात्या मी घाबरलो, पहिल्या वर्षीच मी घाबरलो, म्हणजे विजूला बरोबर घेऊन जायचं म्हणजे विजू एकदम टोलेचं आणि आपण कुठं काय झालं गेलं तिथलं गाव माहीत नाही, पण एक एक गोष्ट कळत गेली आणि चांगल्या प्रकारचं प्रशासन करता आलं. ते मला मोढेड्यांचा उल्लेख त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा वाटतो. आणि हा संदर्भ का देतो, कारण अशी माणसं, प्रामाणिक माणसं असणं खूप गरजेचं आहे. तर मला अडचण होती यायची, मी म्हटलं तुम्हाला जमेल का नाही, पण मला वाटलं की आपण हे चूक करतो. मोढेड्यांच्या कार्यक्रमाला गेलो नाही, आरडे सरांच्या कार्यक्रमाला गेलो नाही. हे अत्यंत जवळची माणसं. एखादं काम सांगा तुम्ही, ते काम करणार आणि लगेच पुढं सांगणार की साहेबांनी पूर्ण काम केलेलं आहे. आणि मग अशी जर मंडळी आपल्या अवतीभोवती असेल प्रशासन करत असताना, तर आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रशासन करता येतं. आणि महाविद्यालयाला एक उज्ज्वल आपल्याला महाविद्यालयाचा विकास चांगल्या प्रकारे करता येतो आणि महाविद्यालयाचं भवितव्य निर्माण करता येऊ शकतो. अशा खूप काही गोष्टी आहेत, खूप काही सांगण्यासारखं आहे. मला खूप आनंद वाटला. या सभागृहात मला कधी बोलता येईल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे 70% मी काम केलं होतं, मी प्राचार्य होतो आणि नंतर मला एक्सटेन्शन मिळालं आणि मी गेलो साताऱ्याच्या एका कॉलेजमध्ये. एकदा बोलवलं, पण पवारसाहेब असल्यामुळे आपल्याला कुठे बोलला ना, पवारसाहेब असल्यामुळे आपल्याला तात्या बोलला, हे बोलला, आपण गप्प सुरू. पण आज मला खूप आय एम व्हेरी हॅपी टुडे बिकॉज लुकिंग दिस कंडिशन्स टुडे आय एम व्हेरी हॅपी. सी what type of infrastructure we develop in this college. I am several times I am giving this example to outside. Go and see Karjat College. मी नगरकर साहेब एकदा म्हणजे माझे मित्र येणार आहेत आणि विनोदने त्याला लगेच सांगितलं की सर तुम्ही या महाविद्यालयामध्ये या. जेडपीचे सदस्य होते, त्याला महाविद्यालय बघायचं होतं, रविवार होता, तो जन्म नाही. बिकॉज दिस इज द रेप्युटेशन ऑफ दिस कॉलेज, the academic wise as well as the extracurricular activities. मॅक्झिमम एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ह्या कॉलेजमध्ये होतात, जे ग्रामीण भागातलं कॉलेज आहे. आणि लोक मला म्हणायचे की आम्ही कर्जतला काय दिवशी बदले. माझा एक मित्र यायला लागला आणि त्याला लक्षात दिसली काय सगळा ग्रामीण भाग आहे, आणि तो आतमध्ये यायला म्हणला येस दिस इज द वेल प्लेस, डॉक्टर कांबळे हॅज सिलेक्टेड व्हेरी वेल, गो अहेड मिस्टर कांबळे. आणि मी तात्याला दरवर्षी विनंती करतो, तात्याला मी आता सांगायला मला काही भीती नाही ना, मला काय असं नाही का कोण मला बघेल काय आता काही तात्यामुळे जाऊ द्या तुम्ही मला पदवी करा. ते म्हणजे तुम्ही तिकडून तशी व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि तात्यासारखा धूर्त माणूस नाही, धूर्त चांगल्या अर्थाने शब्द वापरतो, राजकीय अर्थ घेऊ नका, त्याला संदर्भ वेगळा. आणि असला माणूस आपल्या मागे उभा आहे. एक वेळ अशी आली की तात्या म्हणायची सर आपलं असं करायचं, सर निधीचं बजेट आहे, सर बजेट मान्य होते. कारण CDC-मध्ये प्रामाणिकपणे कॅल्क्युलेशन करणारा आणि प्रत्यक्षात विनियोग करणारा कोण माणूस असेल तो फाळके तात्या असायची. त्याच्यावर मला दुसऱ्याने कधी प्रश्न विचारला भीती वाटायची नव्हती, पण फाळके तात्याने प्रश्न विचारला की मी जरा गडबडल्यासारखं व्हायचं, कारण मला आर्थिक ते सगळ्या गोष्टी सांगाव्या लागायच्या. असा एक कारकीर्द आहे. आणि म्हणून हे दोन फार माझे जवळचे लोक आहेत. मला असं वाटतं यांच्या कार्यक्रमाला आपण जायला पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. निश्चितच हे मार्ग स्वीकारतील, सेवानिवृत्तीनंतर मार्ग स्वीकारतील. आम्ही स्वीकारलं, आम्हाला असं वाटलं काहीतरी केलं. मी पुण्यात आता करिअर समुपदेशन मी सुरू केलं. प्राध्यापकाची पदाची जाहिरात येणार आहेत, मी समुपदेशन सुरू केलं. प्राध्यापक लोक माझ्याकडे यायला लागले, सर आमचे इंटरव्ह्यूज घ्या, आमचं काउन्सिलिंग करा, आमचं मॉक इंटरव्ह्यू घ्या. असं काहीतरी केलं पाहिजे. आणि फाळके साहेबांनी मला सांगितलं की 75 वर्षापर्यंत माणसाला काही होत नाही.
75 वर्षापर्यंत माणूस चांगला राहू शकतो जर त्याचं फिजिकल स्ट्रेंथ चांगली असेल, जर तो व्यायाम करत असेल, त्याचबरोबर चांगले संस्कार असतील, त्याचबरोबर खेळत असतील. पुढे आय एम अ प्लेयर, मी आज 66 या वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं टेबल टेनिस खेळतो. त्याचा बेस मला इथंच झाला आणि इथंच मी चांगल्या प्रकारचं टेबल टेनिस खेळायला शिकलो की जेणेकरून मला आता ह्या वयात सुद्धा सिनियर लोकांमध्ये आमची 65च्या पुढची बॅच असते. मी पहिला दीपक सेन अजूनही माझा पहिला नंबर येतो, मी सोडत नाही. मला असं म्हणायचं आहे हे सगळे गुण आपण लक्षात घेतले पाहिजे आणि अशा लोकांना फक्त सपोर्ट केला पाहिजे की जे लोक चांगलं काम करतात. चांगलं काम करण्याची संख्या प्रचंड कमी होते त्या चांगलं काम करणारे लोक आता मिळत नाही, प्रामाणिक लोक राहत नाही, तेवढं गोड बोलतात, निघून जातात आणि मला काहीतरी बोलतात. त्यांचं प्राचार्याबद्दल मला बोलण्याचं एक वाक्य खूप आवडतं. कुठलाही प्राचार्य उद्या खुर्ची महत्वाची, नगरकर साहेब कुठलाही प्राचार्य उद्या ही खुर्ची महत्वाची आहे प्राचार्याची. एक प्राचार्य गेला आणि तो आपल्याला फेवर होता, हा फेवर नाही असं नाही. त्या प्राचार्याला 100% आपण सहकार्य केलं पाहिजे. म्हणून नाना ही मंडळी ग्रेट आहे. तुम्ही मागापासून म्हणते ना ह्याला कुठे चिटकून द्या. अहो चिटकून द्यायला काय ह्यांचं इतकं भारी काम आहे. त्यांनी केलं पण असं त्यांनी अगोदरच केलं असेल. तुम्ही म्हणताय की त्यांचं अगोदरच काम झालं असेल. इतकी महान व्यक्ती आहेत असे आमचे आजचे सेवानिवृत्त होणारे प्राध्यापक वसंत अर्डे आणि श्री विलास मोगडे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सदिच्छा माझ्या व्यक्त करतो तुमचे आरोग्य चांगलं राहावं. आरोग्य सगळेच म्हणतात पण काहीतरी आपल्याला असं काहीतरी समाजाकरता करता आलं पाहिजे, लोकांसाठी करता आलं पाहिजे, महाविद्यालयासाठी करता आलं पाहिजे. कारण तुमचा एक ग्रुप तयार झालेला आहे, त्या ग्रुपमध्ये तुमचा एक चौकोन तयार झालेला आहे आणि त्या चौकटीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं काम करता येऊ शकतं असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी पुण्यात सेंटर काढलं, लोक म्हणले कशाला तुम्ही सेंटर काढताय ह्या वयामध्ये, काय त्या समुपदेशनचा उपयोग आहे. पण माझ्या लक्षात आलं आपले ती ताकद आहे, आपण ते करू शकतो आणि आपल्याला 4 लोक येऊ शकतात. नाही आणि माझं फ्री आहे, 1 वर्षभर फ्री आहे ना, एकही पैसा मी कुणाचं घेत नाही. मी स्वतः 2 तास देतो आणि जाऊन बसतो. कुणी काही बोलतं मी फक्त ऐकतो. अर्धा तास ऐकण्याची क्षमता पाहिजे. 1च मिनिट बोलतो मी थांबतो. अर्धा तास मी त्या मुलाचं ऐकतो, त्या विद्यार्थ्याचं ऐकतो. तू बोल, तुला काय बोलायचं ते बोल. अर्धा तास माझ्यासमोर बोलायचं. तुझं बॅकग्राऊंड सांग, शैक्षणिक सांग, त्याचबरोबर तुझं कौटुंबिक बॅकग्राऊंड सांग. तो अर्धा तास बोलतो आणि तो असं म्हणतो की माझे वडील पण ऐकत नाही, माझे शिक्षक पण ऐकत नाही आणि सर तुम्ही पैसे पण घेत नाही, तुम्ही माझं ऐकता. मग त्याचे प्लस पॉईंट काही मायनस पॉईंट काही तुम्ही सांगू शकता. त्याच्यातला कॉन्फिडन्स वाढवायचा असेल ना तर आपल्याला हे काम करता येऊ शकतं चांगल्या प्रकारचं. असा माझा अनुभव आहे आणि मी ह्या दृष्टीने विचार करतो. म्हणजे 2 जण आहेत ना अत्यंत प्रेमळ आहे. परमेश्वराला माझी हात जोडून विनंती आहे की यांना सद्बुद्धी देव, काहीतरी काम यांच्यातून घडो की जेणेकरून मग नाना म्हणतात ते तरुण वाटतात, आणखी लवकर रिटायर झाल्यासारखं वाटतात. सेवानिवृत्ती वय शासनाने दिलेलं आहे तर आम्ही काही करू शकत नाही. फक्त आम्हालाच के शिंदे साहेबांना आम्हालाच 2065 पर्यंत मिळालं. आम्ही इतके आनंदी झालो की आमचा पगार तो वाढला, कोट्यवधी पगार आमचा वाढला. म्हणजे प्राचार्यांना हा पगार आहे, एवढा पगार द्यायचा नाही भविष्यकाळात विचार करावा लागणार आणि तात्याचं कॅल्क्युलेशन असायचं. एखाद्याचा जर एक्सटेन्शन दिलं तर किती पगार वाढतो होता ते कॅल्क्युलेशन तात्याने तिथंच सांगितलं तेवढं कॅल्क्युलेशन असू शकतं. इतकं 65 ते पुढं 65च्या पुढं शासनाचं नाही. पण त्याने आता व्हाईस चान्सलरला आणलं आहे तात्या. व्हाईस चान्सलरला म्हणजे लक्ष वेधतोय मी तुमचं. व्हाईस चान्सलरला 65 ते 70 पर्यंत, 66 ते 70 पर्यंत त्यांनी आता आणलेलं आहे. म्हणजे व्हाईस चान्सलर सुद्धा जर तब्येत चांगली असेल, जर काय करायचं असेल, जर चाकोरी बाहेरील जीवन जगण्याची पद्धत ही व्यक्ती अंगीकारत असेल तर त्याला या ठिकाणी व्हाईस चान्सलर कुलगुरू होता येत नाही. तुमच्या नजरेत सांगतो. परत शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.